तर चला आज आपण बनवूया खूप सिंपल अशी चिकनची भाजी। तर ही भाजी बनवण्यासाठी मी 2 टमाट्यांना कापून घेतलेलं आहे, सुक्या लाल मिरच्या घेतल्या 4-5, थोडा लसूण घेतला, 2 कांद्यांना होबळ बारीक चिरून घेतलेला आहे। मी चिकन मॅरिनेट केलं होतं। चिकनमध्ये थोडं हळद आणि 1 चमचा मीठ घालून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलं होतं। कढईमध्ये थोडं तेल टाकून कांदा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जी टमाटा, सुकी लाल मिरची, लसूणची पेस्ट केली होती ती याच्यात घालायची आहे। याच्यात मी चिकन मसाला टाकला आहे, थोडा गरम मसाला टाकला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकायचं नाही कारण आपण सुकी लाल मिरची ऑलरेडी टाकलेली आहे पेस्ट करून। त्यानंतर मी मॅरिनेट केलेलं चिकन यात घातलेलं आहे। चिकन याच मसाल्यामध्ये 15 मिनटं शिजवायचं आहे आणि त्यानंतर मी मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून याच्यात घातलं आहे, स्वादानुसार मीठ घातलेलं आहे आणि मला हवा तेवढी ग्रेव्ही बनवण्यासाठी मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे याच्यात आणि त्यानंतर थोडं आपल्याला 10 मिनटं हे चिकनला छान शिजू द्यायचं आणि आपले चिकन हे तयार आहे।